महत्त्वाची बातमी, महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा 1 क्रमांक राहील किंवा भाजपचं वर्चस्व राहील असं पंकजा मुंडे म्हणतायत. तर आमचं प्रेम परळीपुरतं आहे, पुन्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात राहू असं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मिश्किलपणे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया आपण नेमकं काय घडलं. भारतीय जनता पार्टीलाच यश मिळेल. नंबर 1 ची पार्टी भारतीय जनता पार्टी राहील हा मला विश्वास आहे. आणि आताच्या निवडणुकात भाजपा नंबर 1 ची पार्टी राहिली आणि आमची जी फ्रेम आहे ती परळीपुरती आहे. बाकी आम्ही पुन्हा एकमेकांच्या विरोधात सभा घेऊ. रिगल सिनेमाजवळ असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत सुशोभीकरण करण्यात येत आहे. एकीकडे विकास कामांचं श्रेय या संदर्भात लढाई सुरू आहे, दुसरीकडे या पुतळ्याचं सुशोभीकरण का करण्यात येत आहे हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. हा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अवघ्या काही दिवसांवर ठेपलेल्या या निवडणुकींसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर महायुतीकडनं शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत. मात्र अजित पवार यांनी वेगळी लढत लढण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की आता रिगल सिनेमाजवळ असलेल्या बाळासाहेबांचा पुतळा मात्र एका हिरव्या कापडाने झाकून ठेवलेला पाहायला मिळतोय. याचं कारण हा पुतळा जो आहे तो सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली जाते. आता काहीच दिवसांवर बाळासाहेबांचा वाढदिवस येतोय आणि या वाढदिवसानिमित्त या बाळासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी हा पुतळा झाकून ठेवल्याची माहिती आहे. मात्र आपण जर बघितलं तर या पुतळ्याचं जे उद्घाटन आहे हे 2021 ला झालेलं पाहायला मिळत आहे आणि 2021 नंतर अवघ्या 4 ते 5 वर्षात पुन्हा पुतळ्याचं सुशोभीकरण का करण्यात येत आहे आणि ते देखील महापालिकेच्या निवडणुका इतक्या तोंडावर आलेल्या असतानाच या पुतळ्याचं सुशोभीकरण कशासाठी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक विचारताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आजही विविध ठिकाणी सभा होत आहेत. यामध्ये नांदेड, जालना आणि पुण्यात 2 फडणवीसांच्या सभा आहेत. आज दुपारी 12 वाजता जालन्यातून फडणवीसांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात होईल. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री नांदेडमध्ये असतील. दुपारी अर्थात 12 वाजता आपण जर पाहिलं तर जालन्यात सभा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.